नमस्कार मित्रांनो, मागील भागात तुम्ही राजमाची किल्ला पाहिला होता। या भागात आपण उदेवाडी गावाजवळ असणारे प्राचीन हेमाडपंथी गोन्नेश्वर मंदिर पाहूया। गोन्नेश्वर मंदिरापुढेच सुंदर असा उदयसागर तलाव आहे। या परिसरातूनच उल्हास नदी उगम पावते असे म्हटले जाते। संपूर्ण परिसर सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापला आहे। निसर्गाचं अलौकिक सौंदर्य येथे पाहायला मिळते। हेमाडपंथी असणारे हे मंदिर इसवी सनाच्या सुमारे 8व्या शतकात बांधण्यात आले। मंदिराच्या मागून एक झरा निघतो। याच प्रवाहावर मंदिर बांधले गेलेले आहे। हेमाडपंथी ही भारताच्या स्थापत्य शैलीतील एक प्रमुख शैली आहे। या शैलीचा उदय 1259च्या सुमारास झाला। मजबूत बांधकाम, संपूर्ण दगड आणि दगडावर कोरलेली सुंदर नक्षीकाम यामुळे ही मंदिरे इतर प्रकारच्या मंदिरांपेक्षा सुंदर आणि टिकाऊ असतात। महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर अशा प्रकारची अनेक मंदिरे बांधली गेलेली आहेत आणि अजूनही टिकून आहेत। मंदिर बांधताना दगडांमध्ये चुना, माती किंवा इतर दर्जा न भरता दगडांच्याच खुंट्या करून आणि दगड हवा तसा आकारात कापून तो बसवला जातो। परिणामी बांधकाम कोरडे न राहता मजबूत आणि टिकाऊ होते। तर अशा प्रकारे आपण या भागातील राजमाची किल्ला व गोन्नेश्वर मंदिर पाहिले। तर इथे मी आपली रजा घेतो। भेटूया एका नवीन भटकंतीत। धन्यवाद।